शशांक, कोणाकडे पैसे मागत होतास? मी काय विचारतेय? तू कुसुमला ओळखत नाहीस असं कोणाला सांगत होतास? मी तुझा काहीतरी गैरसमज होतोय. हा बिझनेस आहे तुझा? हे तुझे इन्व्हेस्टमेंटचे रिटर्न्स? बोल ना, गप्प काय आहेस? जर पहिल्यांदा विश्वास ठेवला त्याचं हे फळ दिलंस का? तरी बाबा तुला सारखे विचारत होते, एवढं खोटं बोलताना काहीच वाटलं नाही का रे? तुझ्यावर विश्वास ठेवून मी बाबांवर संशय घेतला, त्यांना नको ते बोललं, त्यांना दुखवलं. कुसुम सासरी जाऊन मी आपल्या घरासाठी इतकं करते, तिच्याशी भांडले मी फक्त तुझ्यासाठी. दादाच्या ऑपरेशनसाठी मला असे लुबाडलेले पैसे नको आहेत. मग एवढे पैसे कुठून आणणार आहेस तू? ते मी माझं बघेन. हिने अनुजचं नाव ऐकलं नाही ते बरं झालं. आज अचानक, आज नंदेची आठवण कशी झाली? शशांकने दिलेले पैसे तू काकी प्लीज तो विषय आता नको. वहिनीच्या माहेरी खरंच खूप सिरियस प्रॉब्लेम झालाय. मला असं वाटलं की तू पैसे परत द्यायला आली आहेस. कसले पैसे? कुसुमच्या बाबांनी तर सगळे पैसे परत केलेत ना? अरे हो, मी विसरूनच गेले होते. तू बरोबर बोलतोयस. मी या दोघींना सांगायला आले होते की इथे का गप्पा मारत बसतायत, बेडरूम मध्ये जा, निवांत गप्पा मारा. मी जरा आलोच. काकी बरोबर बोलतायत. आपण आत जाऊन बोलूया, चल. सॉरी वहिनी. तू कशाला सॉरी म्हणतेस? लोकांवर अंधविश्वास दाखवून आपल्या माणसांवर संशय मी घेतला, यात माझी चूक आहे. वहिनी, परिस्थितीमुळे गैरसमज होऊ शकतो. तुला घरी कोणी काही बोललं का? बाबा काही बोलले? मी त्यांना. आई बाबा खूप चांगले आहेत ग. त्यांनी अनुजचे पैसे दिलेत तरी मी त्या देव माणसांवर संशय घेतला. माझंच चुकलं. कोणत्या तोंडाने माफी मागून कळत नाहीये ग मला. हे बघ, तू आई बाबांचं टेन्शन नको घेऊस. मी ओळखते त्यांना. तू त्यांच्याशी बोललीस ना की माफ करतील तुला ते. पण वहिनी, बाबांनी अनुजचे पैसे परत नाही केलेत असं तुला कोण बोललं? खरं सांगितलं तर कुसुमच्या घरी भांडणं होतील. माझंच चुकलं ग. मीच संशय घेतला त्यांच्यावर. पण तू बरोबर बोलतेस. मी बोलेन त्यांच्याशी, ते करतील मला माफ. आणि कुसुम, काय झालं वहिनी? बोल ना. अपूर्व दादाची तब्येत आता कशी आहे? काही सिरियस नाहीये. खूप लागलंय का त्याला? तेच बोलायला आले होते मी. कुसुम
मला थोडे पैसे हवे होते हॉस्पिटलमध्ये भरायला. दादा लगेच तुला पैसे परत करेल. त्याला बरं वाटलं की तो शशांक सारखे तुझे पैसे नाही बुडवणार. वहिनी वहिनी प्लीज तू शांत हो. मी कालच आई बाबांना विचारत होते की तुला पैसे लागणार आहेत का. माझ्याकडे जरा सेव्हिंग्स होते पण ते म्हणाले दादा मॅनेज करणार आहे म्हणून तो मी. कधी काही करतो का? अगं आताही तो कोणाकडे तरी पैसे मागत होता. कोणाकडे? कोणाकडे ते नाही माहित मला, पण त्या व्यक्तीला तुझं नाव सांगताना मी ऐकलं. एली, मी तुला ऑफिसचं कार्ड दिलं होतं, त्याचं लिमिट संपलंय. काय केलंस इतक्या पैशांचं? आणि तुला खर्च करण्याआधी एकदा मला इन्फॉर्म करावं असं नाही वाटलं? अनुजला खरं काय ते सांगू का? नको एली, ही योग्य वेळ नाहीये. आता जर त्याला फोटोबद्दल कळलं तर माझा प्लॅन सक्सेसफुल होणार नाही. एली, मी काय विचारतोय? हां, ऍक्च्युली आठवत नव्हतं मला, पण मी त्या कार्डचा काही यूजच नाही केला. ओके. चलो, अनुज सरनोबत यार. मला माझ्या क्रेडिट कार्डचं अकाउंट स्टेटमेंट हवं. याला कॅश विथड्रॉ केल्याचे डिटेल्स मिळाले तर खरं काय ते कळेल. आणि हा माझ्याबरोबर ब्रेकअप. आणि माझा अकाउंट नंबर आहे 9. एक मिनिट, ऍक्च्युली आठवलं मला. काही वेंडरचं पेमेंट करायचं होतं, सो ते केलं. त्यांच्याकडून बिल्स मागवून घे. एक खोटं लपवण्यासाठी दुसरं खोटं बोलले, पण आता वेंडरची बिल्स कुठून आणू? मृदुला, बाळा हे घे पैसे. कुसुमचा पगार बँकेत वेगळा ठेवला होता. आपण त्याला बिलकुल हात लावला नव्हता. त्यातूनच हे पैसे काढले आणि घर खर्चासाठी जे दिले होते त्यातून जे शिल्लक राहिले तेही पैसे यात आहेत. म्हणजे पैसे कुठून आले हे तुला माहिती असावं म्हणून सांगतो. हे एवढे पुरेसे नाहीये माहितीये, पण देशमुखांनी अजून एक दोघांना सांगितलंय. मला माफ करा. अग- मी तुमच्याशी खूप वाईट वागले. कुसुमने मला सगळं खरं सांगितलं. मी तुमच्यासारख्या देव माणसावर संशय घेतला. खूप मोठं पाप घडलंय माझ्याकडून. बाबा प्लीज माफ करा. मी असं वागून तुम्ही माझ्या दादासाठी एवढं सगळं. अगं तुझा दादा आमचा कोणीच लागत नाही का? आणि चुका काय आयुष्यात सगळ्यांच्याच हातून होतात. पण म्हणून असं आपल्या माणसावर आपण रागवायचं असतं का? बाबा तुमचे उपकार ना मी कधी. अशी उपकाराची भाषा काय करते? कुसुम, रुपाली, तशी तू आमची मुलगीच आहेस. क्या मैडम, देर को घड़ी घड़ी याद आ रही है अपन की. और वो फोटो का जुगाड़ जो आप. जास्त बोलू नकोस. बिल्स हवी आहेत मला. या कितना मांगता है बोलो खाली. फॉर्मॅट काय आहे ते पाठवून दे. ठीक है, एक बिल का 1000 रुपया होगा क्या? इतके? अरे क्या मैडम, तुम खुद लाखों में कमात्या आणि गरीबाची 1000 रुपये डोळ्यामध्ये येतात तुमच्या. जास्त आगाऊपणे बोलू नकोस. जेवढं सांगितलंय तेवढं कर. ठीक आहे. बिल्स हवी आहेत ना तुम्हाला? देते आता बिल्स.
जेव्हा ती सगळी ट्रान्झॅक्शन्स कुमसुमच्या नावाने झाली आहेत हे तुला कळेल, तेव्हा काय करशील अनुज? शशांकने इतके पैसे कोणाकडून घेतले असतील आणि त्या दिवशी तो फोनवर कोणाशी बोलत असेल? शशांक आंघोळीला गेला, मी चेक करते. हे फोटो तर म्हणजे शशांक अनुजला ब्लॅकमेल करतोय, पण कशासाठी? मृदुला, अगं ते तू इतकी का दचकले? भूत बघितल्यासारखा चेहरा झालाय तुझा. शशांक खरं सांग, तू एवढे पैसे कुठून आणतोस? किती वेळा एकच गोष्ट सांगायची तुला, बिझनेस मधून मिळालेत. तुला खोटं वाटते? आता काय मी तुला बिझनेसचे रेकॉर्ड दाखवू? त्यापेक्षा खरं बोल ना. खरं सिद्ध करण्यासाठी पुराव्यांची गरज नाही लागत. तू माझी उलट तपासणी करतेस का? शशांक, हार्ड कॅश घेऊन फिरतोस तू. हा, मग बिझनेस मध्ये बरेचसे व्यवहार कॅशनेच होतात. हवं तर अनुजला विचार. हे बघ, तुझी तुलना ना तू अनुजची नको करूस. अनुज 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 अनुजचा इतका पुळका आहे, पण तुम्ही त्याचं खरं रूप बघितलं नाहीये. मग तू पाहिलंयस का? म्हणून ब्लॅकमेल करतोयस त्याला? शशांक, तो कुसुम तुझ्या छोट्या बहिणीचा नवरा आहे. तिचं सुख पाहवत नाहीये का तुला? तिचाच संसार मोडायला निघालेस. तू एवढ्या खालच्या पातळीला जाशील ना असं वाटलं नव्हतं मला. हो, आहे मी विलन, पण जे करतो ते खुलेआम. त्या अनुज सारखा दोन मुखोटे घालून फिरत नाही मी. तू अनुजवर जळतोस म्हणून बदनाम करतोयस त्याला. अरे, बदनाम करत नाहीये मी त्याला. प्रूफ आहे माझ्याकडे, आणि ते बघितल्यावर खरं काय खोटं काय तुलाही कळेल. थांब, दाखवतो. बघ, कोण आहे ही मुलगी? मला काय माहित? फक्त त्या दोघांनी मिठी मारली म्हणून त्यांचं नातं जोडायला निघालस तू? तुला हे खटकत नाहीये का? अरे अजिबात नाही. ही मुलगी अनुजची कलीग, लांबची बहीण, मैत्रीण कोणी असू शकते. अरे, आणि हा फोटो रस्त्यावर काढलाय. या मुलीचा आणि अनुजचं अफेअर आहे यासाठी हा पुरावा पुरेसा नाहीये. इनफॅक्ट हा पुरावाच नाहीये. वाटलंच होतं मला. मला माहितच होतं तू माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीच. हे बघ, तुझी नाही बडबड ऐकायला मला इंटरेस्ट नाहीये. मे आय कम इन सर? येस, कम इन. बोल लीना, तुला या ट्रान्झॅक्शन बद्दल काही माहिती आहे? सर, ॲक्च्युली आय वॉन्ट टू टेल यू समथिंग इम्पॉर्टंट. नवीन प्रोजेक्टच्या अकाउंटमधून ड्रीम वर्ल्ड नावाच्या अकाउंटमध्ये मोठी रक्कम ट्रान्सफर झाली. आय जस्ट व्हेरीफाईड इट. आपल्या सप्लायरची सगळी लिस्ट मी चेक केली. अनफॉर्च्युनेटली सर, आपल्या कंपनीच्या वेंडर्स लिस्टमध्ये आणि सप्लायर लिस्टमध्ये अशा नावाचा कुठलाही उल्लेख नाही आहे सर. ट्रान्झॅक्शन्स कोणी केलेत पण? लीना, घाबरू नकोस, सांग नाव. कुसुम. कुसुम असा व्यवहार करणार नाही, मला खात्री आहे. राईट, आय सेकंड दॅट. मी हे पैसे ट्रान्सफर केले नाहीयेत, पण ट्रान्झॅक्शन मध्ये माझं नाव कसं रिफ्लेक्ट होतंय हे मी नक्की शोधून काढीन. ही ड्रीम वर्ल्ड कंपनी कोणाची आहे हे शोधून काढलं ना, ते सगळं कळेल आपल्याला. येस सर, मी फाइंड आउट करते. लीना मॅम, तुम्ही प्लीज मला ट्रान्झॅक्शन डिटेल्स सेंड करू शकता? ऑफकोर्स, शुअर. थँक्यू मॅम.
हॅलो बेब. काय ग आज कशी काय आठवण आली तुला माझी? नेहा जरा अर्जंट काम होतं. मी तुला एक अकाउंट नंबर मेसेज करते. ड्रीम वर्ल्ड या नावाने हे अकाउंट आहे. हे अकाउंट कोणाच्या नावावर रजिस्टर्ड आहे हे मला सांगशील प्लीज? बेब काय झालं? एनिथिंग सिरियस? हो जरा मी तुला नंतर सांगते पण हे मला पटकन सांगशील? थांब मी तुला मेसेज करते. ओके 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 होल्ड कर. शशांक देशमुख. बेब हे अकाउंट तुझ्या भावाच्या नावाने रजिस्टर आहे, शशांक देशमुखच्या. बेब हॅलो हॅलो बेब. दादा दादा आई बाबा नाही आहेत घरी. अगं ते चेकअपला गेलेत, रूपा घेऊन गेले त्यांना. दादा कुठे आहे? आज मिसेस कुसुम सरनोबतांना भावाची आठवण कशी आली? हा दादा तू अनुज कडून पैसे घेतलेस? मी 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 कशाला पैसे घेऊ? मी नाही घेतले अनुजकडून पैसे. हे बघ माझं छान सुरू आहे, माझा बिझनेस उत्तम सुरू आहे. लोकांना ब्लॅकमेल करण्याचा बिझनेस आहे का तुझा? तुला तू अनुजला ब्लॅकमेल करतोयस का? कशासाठी? मला कशाला जा विचारतेस? तुझ्या नवऱ्याला जाऊन जा विचार ना. तुला माहिती आहे तो बाहेर जाऊन काय काय करतो ते? शशांक खोटं बोलण्याची सीमा असते. मी कशाला खोटं बोलू? अनुजला विचारा ना, त्याचं बाहेर कोणासोबत अफेअर चालू आहे ते. शशांक अजून किती खालच्या पातळीला जाणार आहेस तू? कुसुम बहीण आहे तुझी, तिच्याच आयुष्यात विष घालवतोयस. शशांक मला ना तुझी लाज वाटायला लागली. वहिनी दादा काहीही बोलला तरी माझ्या नवऱ्यावर पूर्ण विश्वास आहे. आमच्यात मतभेद असतील पण मला खात्री आहे माझा नवरा माझा विश्वासघात कधीच करणार नाही. हो का? पण पुरावा आहे माझ्याकडे. पुरावा बघितल्यावर कोण कोणाच्या नवऱ्याची लाच काढतो ना. मृदुला मृदुला काय करतेस? मृदुला नको, मृदुला दे फोन. कावीळ झालेला ना जग पिवळच दिसतं. नात्यांपेक्षा पैशाला महत्व देणं बंद कर आता. कुसुम तुझा संशय खरा निघाल. शशांकने आतापर्यंत पैसे कमवलेले अनुजची खोटं बोलूनच कमवलेत. यात अनुजची काहीच चूक नाहीये. तुला स्वतःच्या नवऱ्यापेक्षा त्या अनुजवर जास्त विश्वास आहे का? हो खात्री आहे मला. तू आतापर्यंत त्या अनुजची खोटं बोलूनच पैसे लुबाडले असणार. तू याच्यावर विश्वास नको ठेवूस कुसुम. शशांकला तू पैसे दिले होतेस? एली कुसुम आता घरी गेली. प्लीज प्लीज आता तरी खरं सांग, का दिलेस तू त्याला पैसे? असं काय झालं होतं? अरे अनुज मी एली ऑफिसचं कार्ड तुझ्याकडे होतं, तू कॅश विड्रॉ केलीस हो ना? सी अनुज, मी जेव्हा जेव्हा कंपनीसाठी कार्ड यूज केलंय ना तेव्हा तेव्हाचे बिल्स मी कंपनीला ऑलरेडी सबमिट केले. हा तर त्यापैकी कुठल्या तरी वेंडरचं नाव शशांक देशमुख असू शकतं. म्हणजे एका नावाची खूप माणसं असू शकतात ना. लीना चेक करतीये पण तो सप्लायर ट्रेस होत नाहीये. तुझं माझ्यावर डाऊट आहे? ओके फाईन, मी तुला सरळ विचारतोय पण तुला खरं सांगायचं नाहीये.
हेली, कुसुमच्या कम्प्युटरवरून तू ते ट्रान्झॅक्शन केलं होतंस हे मी विथ प्रूफ प्रूव्ह करू शकतो. कुसुमने तिचा पासवर्ड तुला दिला होता ना? हो, मीच कुसुमच्या आयडी वरून शशांकला पैसे ट्रान्सफर केले. पण का, कशासाठी? कारण अनुज तो मला ब्लॅकमेल करत होता. व्हॉट? हो, आणि ही एवढी मोठी गोष्ट तू माझ्यापासून का लपवलीस? अनुज, मी जेव्हा जेव्हा तुला सांगण्याचा प्रयत्न केला ना त्यावेळेस ती कुसुम तिथे होती. आणि तसंही आजकाल तू तिलाच जास्त इम्पॉर्टन्स देतोस. आणि मला ही सुद्धा भीती वाटत होती की मी जर हे सगळं तुला सांगितलं तर तू ब्रेकअप करशील, म्हणून मी नाही सांगितलं. पण मला एक गोष्ट कळत नाहीये, शशांक तुला का ब्लॅकमेल करतोय? ऍक्च्युली तो शशांक आहे हे मला सुद्धा आधी माहित नव्हतं. अनुज त्याने आपल्या अपरोक्ष आपले काही फोटोज काढलेत. तुला आठवतंय त्या दिवशी कीर्तन झाल्यानंतर तू आणि कुसुम मला सोडायला घरी आला होता आणि त्यावेळेस त्याने ते सगळे फोटोज तुझ्या मोबाईलवर पाठवले. मी कसे बसे ते फोटोज डिलीट केले, पण मग नंतर त्याने ते फोटोज मला पाठवले. एक मिनिट थांब, हे बघ. तो शशांक पैशासाठी इतक्या खालच्या थराला गेला? हेली, ही गोष्ट तुम्हाला आधीच सांगायला हवी होतीस. तुझ्या या लपवा छपवीमुळे आपल्याला किती त्रास होणार आहे हे माहिती आहे तुला? अनुज, प्लीज. हेली हेली हेली, हे बघ, माझ्यासाठी माझी फॅमिली फर्स्ट प्रायोरिटी आहे आणि कायम राहील. हे खोटं फार काळ नाही लपून राहू शकत, पाहिलंस ना? आणि आता या सगळ्यात शशांकही इन्व्हॉल्व्ह आहे. अनुज, प्लीज. मी नाही, आपण हे सगळं इथेच थांबूयात. जो काही घोळ झालाय तो कसा निस्तरायचा, कसा सॉल्व्ह करायचं हे माझं मी पाहून घेईन. पण मला यात अजून कॉम्प्लिकेशन्स नको आहेत हेली, प्लीज. आणि सगळ्यात महत्वाचं, पहिल्यांदा तू हा जॉब सोड. अनुज, आपलं नातं संपवण्याचा निर्णय तो असा एकटा नाही घेऊ शकत. मी तुला असं सहजासहजी नाही जाऊ देणार. तुला मिळवण्यासाठी येली काहीही करू शकते. बोल कुसुम. दादा, तू अनुजकडून घेतलेले पैसे त्याला परत करा. नाही करणार. दादा, तू हे बरोबर वागत नाहीयेस. अच्छा, तुझ्या नवऱ्यानं मला फसवलं ते बरोबर होतं? हे बघ, मी माझ्या पद्धतीनं माझे पैसे वसूल केले. अनुज, तुलाच काय, कोणालाच फसवू शकत नाही. इतका आंधळा विश्वास नको ठेवू त्याच्यावर. त्याचं खरं रूप तुला कळलं तर तुलाच जास्त त्रास होईल कुसुम. दादा, तू म्हणतोस अनुजने तुला फसवलंय ना? असं काय केलंय त्यांनी? त्या दिवशी मी ऑफिसमध्ये अनुजला भेटायला आलो होतो, आठवते तुला? आठवतंय. त्याच्या काही दिवस आधी तुमच्या त्या लीना मॅडमने मला एका स्कीममध्ये माझी सगळी इन्व्हेस्टमेंट गुंतवायला सांगितली. त्या म्हणाल्या की अनुज, जेपी सर सुद्धा याच स्कीममध्ये पैसे गुंतवतात, चांगले रिटर्न्स मिळतात म्हणून मग मी माझी सगळी इन्व्हेस्टमेंट त्यात गुंतवली. पण नंतर कळलं ती स्कीम, ती कंपनी सगळं खोटं होतं. याचा जाब विचारायला मी ऑफिसमध्ये आलो. त्यांना विचारलं तर त्या मलाच दोष द्यायला लागल्या. मला अनुजशी बोलू सुद्धा दिलं नाही. मॅम, तुम्ही माझ्या भावाला कोणत्या स्कीम मध्ये पैसे इन्व्हेस्ट करायला सांगितले होते? कम ऑन कुसुम, आय डिडंट टेल हिम एनीथिंग. त्या दिवशी तुम्ही मला ते डॉक्युमेंट्स सेंड केले होते. त्या डॉक्युमेंट्सचा आणि त्या ट्रान्झॅक्शनचा काय संबंध? नाही, अजून तरी काही नाही, पण मला एकदा बघावं लागेल. पण मग तुझ्या भावाला लॉस झाला म्हणून तू केलेस का अकाउंटमध्ये पैसे ट्रान्सफर? सॉरी, आय मीन तू दिलेस का असं विचारायचं होतं मला. नाही मॅम. पण
कुसुम, आपण शोधून काढायला हवं ना पैसे कोणी ट्रान्सफर केले ते. मॅम मी आलेच. ही कुसुम या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाणार असं दिसतंय. त्या दिवशी मी एलिशाला माझ्या कम्प्युटरचा लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला होता. याचा अर्थ एलीने माझ्या नावाने हे ट्रान्झॅक्शन केलं, पण ती असं का करेल? बोल ना एली. ओके. काही वेंडर्सची बिल्स आली आहेत आणि ती तुझ्या PC मधून आपल्या प्रोजेक्ट अकाउंटला ऍड करायची आहेत. या कामासाठी तू कुसुमला इथून घेऊन जाणार आहेस? प्लीज नको, इथे मला कुसुमची गरज आहे. तू करशील का प्लीज? या शुअर, फक्त तुझा पासवर्ड दे मला. हे ट्रान्झॅक्शन एलीने केलं? ती दादाला का पैसे ट्रान्सफर करेल? दादाने अनुजला ब्लॅकमेल केलं होतं, पण मग एलीचा त्याच्याशी काय संबंध? पण त्या दिवशी दुसरं कोणी माझ्या कॅबिनमध्ये आलंच नव्हतं. हे तुमच्या कंपनीचे ॲग्रीमेंटचे पेपर्स. थँक्यू. अरे सगळ्या पार्टनर्सची नावं टाकली आहेत ना यात? हो, टेन्शन घेऊ नका. ड्रीम वर्ल्डच्या सर्व ऑफिशियल ओनर्सची नावं घातली आहेत यात. आता ही त्यांचीच कंपनी आहे. अनुज सरनोबत, माझ्या बहिणीसमोर मला खोटं पाडलंस. माझ्या बाबांनी माझा अपमान केला, त्यावेळी मजा बघत होतास ना? आता भोग आपल्या कर्माची फळं. सांगितलं होतं, माझ्याशी पंगा घेणं तुला महागात पडेल. बरं, किती पैसे झाले? 1000. बस इतकेच? खोट्या रजिस्ट्रेशनचा एवढाच चार्ज आहे, खाली थोडीच आहे. 2000. असू दे. थँक्यू. मी स्वस्तात घेतलेला बदला अनुज तुला खूप महागात पडणार आहे. आज ऑफिसला का नाही आलीस? मी माझ्या घरी चालले परमनंटली. तू ऑफिस मध्ये केलेला फ्रॉड सगळ्यांना कळेल म्हणून ना? एली, तू माझ्या बालपणीची मैत्रीण आहेस. तुझ्यावर तर सगळ्यात जास्त विश्वास ठेवला होता मी. तुला माझा लॉग इन आय डी आणि पासवर्ड दिला होता, त्याचा तू असा वापर केलास. याला काय म्हणतात माहितीये? पाठीत खंजीर खुपसणं. या केसमध्ये माझं दोन्ही बाजूनी मरण झालंय. म्हणजे तुला कसं सांगू मला खरंच कळत नाही. आता आता तुझ्यापासून काय लपवू मी? मकर संक्रांतीच्या दिवशी अनुजला आलेले टेक्स्ट मेसेजेस मी चुकून पाहिले. हे ते फोटोज आहेत. अनुज बरोबर ही मुलगी कोण आहे? मी आहे. आत्ताच आपण अनुज सरनोबत त्यांच्या ऑफिसमध्ये आलेलो आहोत. तुम्ही बघू शकता मागे संतप्त जमा. हेच ते लोक आहेत ज्यांचे सगळे पैसे डुबालेले आहेत. कोण देईल यांना न्याय? कोण आहे गरिबांचा वाली? शशांक, शशांक लवकर बाहेर ये. काय आलं ग? अरे ही तुझीच कंपनी आहे ना? अनुज सरनोबत यांनी ड्रीम वर्ल्ड नावाची कंपनी स्थापन केली. यात बऱ्याच लोकांनी पैसे गुंतवले. मुळात या कंपनीचा उद्देश लोकांना ठगणे हाच होता. माझा काय संबंध? असं काय बोलतोस?
तुझीच नवीन कंपनी आहे ना ही? ड्रीम वर्ल्ड कंपनी सरनोबत इंडस्ट्रीची सिस्टर कंपनी आहे असं भासवून मी अनुजच्या नावानं पैशाचा फ्रॉड केला होता. फायनली अनुजला बर्बाद करण्याचा माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. शशांक बोल ना वहिनी. हॅलो, अगं पटकन न्यूज लाव, काय दाखवतायत बघ. वहिनी मी आता जिथे तिथे टीव्ही नाहीये. काय झालं बोल ना. अगं ड्रीम वर्ल्ड कंपनीचा फ्रॉड पकडला गेलाय. ज्या ज्या लोकांनी पैसे गुंतवले होते ना ते खूप चिडलेत. जाब विचारायला सरनोबत इंडस्ट्रीज मध्ये घुसलेत. ही इंडस्ट्री सरनोबत ओन करतात त्याचे पुरावे मिळालेत. अगं अनुजच्या विरोधात पोलीस कंप्लेंट केली. तुमच्या ऑफिसमध्ये लोक शिरलेत. खूप गोंधळ चालू आहे. तू पटकन जा. काय? मी लगेच जाते तिथे. कुमसुम काय झालंय मला सांग. ऑफिसमध्ये प्रॉब्लेम झाले. अनुज संकटात आहे, त्याला काही होता कामा नये. अनुज संकटात आहे? अनुज सरनोबत या निष्पाप लोकांचे पैसे परत करणार तुम्ही? कुसुम, तू यांना काही सांगितलं नाहीयेस ना? नाही, मी त्यांना मगासपासून हेच सांगते की तू कोणाला फसवलेलं नाहीयेस, पण ते ऐकतच नाहीये. नको ते अर्थ काढतायत. हे बघा, तुम्ही मीडियावर आरोप करताय. तुम्हाला मीडियाची ताकद माहिती नाहीये. मी कोणावरच आरोप करत नाहीये. तुम्ही वाटते ते बोलताय. कुसुम शांत. कुसुम सरनोबत काय चुकीचं बोलतोय आम्ही? या सगळ्या लोकांचे पैसे बुडाले. त्यांना पैसे परत मिळतील का यांचे? बोला, आहे का उत्तर तुमच्याकडे? एक मिनिट शांत व्हा. एक मिनिट ऐकून घ्या माझं. शांत व्हा. एक मिनिट ऐकून घ्या माझं. हे बघा, आमचं नाव घेऊन कोणीतरी फ्रॉड केलाय. या सगळ्या मागे कोण आहे ते आम्ही शोधतो. लवकरात लवकर आपल्याला कळेल. पण तुम्ही सगळे प्लीज शांत राहा. प्लीज. आमचे पैसे मिळाल्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. सगळी फ्रॉड करणारी माणसं असंच बोलतात. आम्हाला आता इथे आमचे पैसे परत करा, त्याशिवाय आम्ही इथून हलणार नाही. हे बघा, बाकीच्यांचं मला माहित नाही, पण सरनोबत ग्रुप हा ट्रान्सपरन्सी आणि ट्रस्ट साठी ओळखला जातो. कसलं ट्रस्ट, कसली ट्रान्सपरन्सी? मी माझ्या आईच्या ऑपरेशन साठी पैसे जमा केले. एक वेळ उपाशी राहून पैसे गोळा केले. कुठे गेले होते? मी माझ्या बहिणीच्या शिक्षणासाठी पैसे जमा केले होते. सर्व बुडाले. परत द्या पैसे. पैसे परत करा. सगळे पैसे परत द्या. सगळे आता व्याजासहित मुद्दल, व्याज आणि इंटरेस्ट 3 महिने. प्लीज शांत व्हा तुम्ही. अनुज, अनुज तू चल तू. आणि काय पद्धत आहे का? अनुज तू चल. त्यांची मनस्थिती ठीक नाही. चल तू. हरी का? अनुज, लागलं वाटतं कोणाला तरी. हो तू चल, मी बघतो. चल तू. नॉनसेन्स. कुमसुम मॅम खाली बघा प्लीज. काय झालंय तिला? ते मगाशी गडबडीत लागलं त्यांना. बरं अनुज कुठे आहे आणि कसा आहे तो? हो, ते सगळं नंतर सांगतो. आधी त्यांचं लय रागात गेलंय. त्यांना हॉस्पिटलला घेऊन गेलं पाहिजे. चला मॅडम तुम्ही. ठीक आहे, चला मी गाडी काढते. मॅम खाली बघा प्लीज. चला. सावकाश.